आम्हाला पण वाटायला लागतं की हे असंच आहे, असंच राहू देत, मरू देत. जगण्याची जी उर्मी लागते, जगण्याची जी इच्छा लागते, ती मला असं वाटतं त्या वातावरणामुळे तयार होते. मी मागे त्याच्यातच म्हटलं होतं ना की आपल्याकडे शिक्षण मिळत नाही का, आपल्याकडे नोकऱ्या मिळत नाहीत का. म्हणजे आज गंमत बघा, ग्रामीण महाराष्ट्रामधला माझा तरुण, माझ्या तरुणी या शहरामध्ये यायला बघतायत, आणि शहरामधला जो तरुण आहे आणि तरुणी आहेत ते परदेशात जायला बघतायत. म्हणजे नक्की काय चाललंय? तो जो शहरामधला तरुण आणि तरुणी ह्या ज्या परदेशामध्ये जात आहेत ते कशामुळे जात आहेत? शिक्षण मिळत नाही म्हणून जात आहेत? नाही, शिक्षण इथे मिळत आहे. नोकऱ्या मिळत नाही म्हणून जात आहेत? नाही, नोकऱ्या इथे मिळत आहेत. मग कशामुळे जात आहेत? सभोवतालचं वातावरण त्यांना चांगलं मिळत नाहीये. जगावं असं वातावरण आजूबाजूला नसल्यामुळे ते परदेशाचा मार्ग स्वीकारतायत. तिकडे जाऊन काय अशा फार मोठ्या नोकऱ्या करतायत. अनेकांना चांगल्या नोकऱ्या असतील, पण सगळेच जण काय फार चांगल्या नोकऱ्या करताय अशाला भाग नाहीये.